बिलाच्या करता 20,000 कोटी रुपयाचा भार राज्य सरकारने स्वतःच्या खांद्यावर घेणं, ह्या अनेक गोष्टी आम्ही शेतकऱ्यांच्या करता करतो. का करतो तर त्या शेतकऱ्यांनी आत्महत्येच्यापर्यंत विचार करू नये, त्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये, त्याला त्याच्या पीक कर्जाच्या करता 3 लाखापर्यंत 0% व्याजाने पैसे मिळावेत, ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्याच्यामुळं आमची तर ही धारणा आहे, ह्या प्रयत्न आहे की त्यांनी त्या रस्त्याने जाऊच नाही. समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी लोकसभेत तुमच्याविषयी प्रश्न विचारला. तुम्ही शेतीविषयी बोलताना चक्की पिसिंग म्हणताना सरकारनं तुम्हाला म्हणजे भाजपनं तुम्हालाच उपमुख्यमंत्री केलेला त्यांनी सरकारवर मला उपमुख्यमंत्री केलं तर त्याच्या पोटात काय दुखतं? तुम्ही काही कसं रे बोलता, त्याच्या मागचा पुढचा अर्थ तरी बघा. मी इतका एकदाच मला 12-15 वर्षापूर्वी एक शब्द वापरला, त्याची किंमत मला मोजावी लागली. तेव्हापासून 10 आता पत्रकार आलेत, आता बघा जरा नीटपणे उत्तर दिलं पाहिजे असा मी विचार करतो. आणि आम्ही बोलताना तुम्ही काही एखादी गोष्ट सहसा व्यवहारामध्ये गाव पातळीवर बोलत असताना चुकीचं तुम्ही वागला, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये जर कोणी त्याच्या सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो, आम्ही त्याची हायगाई करणार नाही. आमच्या डिपार्टमेंटला सांगून त्याला टायरमध्ये घेऊ, त्याला चक्की पिसिंग करायला लावू. ह्याच्यात काय चुकलं? काय चुकलं? काय काही विचारायचं? राजकीय प्रश्न होता. आपण इतक्या 4 तपाच्या राजकीय वर्धा जिल्ह्यात अनेकदा येऊन गेलो की आपली जिल्ह्यातल्या आगमनाची अशी पहिली वेळ आहे की सहकारातलं नाही आहे. याबद्दल असं काही त्यांच्या काय काळजी करू नका. लोक येत असतात, लोक जात असतात, कुणाचं कुणा वाचून नडत नसतं. त्याच्यामुळं आपण तो विचार करू नका. आता मित्रांनो, मी आज तुमची पत्रकारितेला उत्तर देतोय. हा काही वर्धा जिल्ह्याच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे का?